तकरारदार दुखी होता है या तो विरोधक दुखी होता है। हम 100% कभी किसी को खुश नहीं कर सकते, समझे ना। सो हमारी सेवा ही ऐसी, ये प्रोफेशनल हजार्ड है हमारा कि हम 50% जो हमारे ग्राहक है उनको ही खुश कर सकते। इसी अपेक्षा के साथ और आपको सबको शुभेच्छा देते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। तुम्ही सर्वजण आले, माझ्यासाठी थांबून राहिले। मला कदाचित यायला उशीर झाला, परंतु मला आबासाहेबांनी 5 वाजताचा टाइम दिला होता, तर मी 5 वाजेच्या आधी माझं भाषण पण संपवतोय। आता 4:58 झाले। धन्यवाद, थँक्यू। हा माझा मोबाईल म्हणजे मी लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा महागडा म्हणजे 32,000चा मोबाईल घेतलेला आणि तो मला 9 महिने म्हणजे हप्त्यावर घेतलेला मी, आणि तो 9 महिने म्हणजे पूर्ण कंप्लीटच नव्हते झाले हप्ते, 9 महिन्यांमध्ये हरवला आणि म्हणजे चोरी झाला घरातून। मला 1.5 वर्ष झाले, 23 जून, आणि मी जवळजवळ महिनाभर असं कोमात असल्यासारखीच राहते। सिरियल नंबर 25 पवित्रा महांती। एक मोठा धक्का बसतो, पण रिअली थँक्स सगळ्यांचं। म्हणजे जसं की भाई पुलिस में गया क्या होगा, पण नाही, एक मेंटेलिटी असते ना, त्याचा एक विश्वास परत तुम्ही पाठवाल। और सर हमारे इसके अंदर बोलते हैं ना कि भाई जिसने अगर खुदा का शुक्रिया अदा करना हो तो पहले यानी कि लोगों का शुक्रिया अदा करतो मी। सर त्याच्यासाठी तुमचं खरंच शुक्रिया म्हणतो, जजाकल्ला खैर म्हणतो तुम्हाला। थँक्स, रियली थँक्स। सर जानकारी मिला कि यहाँ पे वासी क्राइम में मोबाइल जो है चोरी के बरामद किया है, तो कितने मोबाइल बरामद किया गया है और कितने लोगों को दिया गया है? नई मुंबई पुलिस के पुलिस आयुक्त श्री मिलिंद बारंडे सर, जॉइंट सीपी श्री संजय अनकोरे सर, एडिशनल सीपी श्री दीपक साकोरे सर, डीसीपी क्राइम श्री अमित काळे सर और एसीपी क्राइम से अजय कुमार लांगे सर, इन्होंने ये 2 साल में जो नई मुंबई पुलिस आयुक्त के जुडिक्शन में जो मोबाइल मिसिंग हुए हैं और चोरी हुए हैं उसके लिए एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित किया था और वो मोबाइल सर्च करने के लिए हमको आदेश दिए थे। उसके बारे में गुने शाखा क्राइम ब्रांच यूनिट 1 के वाशी यूनिट ने अब तक 50 मोबाइल रिकवर किया है और उसकी प्राइस 10 लाख के करीब है। तो कितने लोगों को आज जो है कितने लोगों को मोबाइल 50 लोगों का जो मोबाइल वापस कर आणि टीम, कारण तुमचा जो नेवर गिव अप ॲटिट्यूड आहे ना, त्याच्यामुळे हे सर्व पॉसिबल आहे। आणि लाईफमध्ये पण मी स्वतः मला 2 महिन्यापूर्वीच मोबाईल हरवलेला आणि 1 हप्ता आपल्याला त्रास होतो, नंतर आपण नवीन मोबाईल घेतो, फक्त जाऊन जसं त्यांनी सांगितलं आधी की आपण कंप्लेंट करतो, बोलतो की पोलीस एक कागद देतील, काय कोण शोधणार नाही, ही आपली मेंटॅलिटी असते। आणि त्याच्यानंतर सडनली जेव्हा तुम्हाला कॉल आला असेल तुम्हाला अरे खरोखर कॉल आला आहे की कोण असंच फसवतं आहे, मला स्वतःला तसं वाटलेलं। पण तुम्हाला आता हे सांगतो की लाईफमध्ये पण आपलं सेम तसंच आहे। आपण कुठल्या वाईट मार्गावर आहे किंवा कुठल्या चुकीच्या रस्त्यावर चाललो आहे ना, फक्त आपल्याला एक स्टेप घ्यायची असते आणि त्यामुळे आपला दुसरा दिवस आहे ना तो चेंज होऊ शकतो। आणि ह्यांचं जे डेडिकेशन आहे तेच आपण सर्वसुद्धा करू शकतो आपापल्या वर्कमध्ये किंवा दुसरं पण आपण ज्या मार्गावर आहे त्यामध्ये। असं नाही की साईडहून आपल्याला कोण बोलते की तू करू शकत नाही, तसं कधीच मनात विचार नाही राहायचा, फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट। आता बराते साहेब आहेत, आप्पासाहेब आहेत, त्यांनी पण त्यांची कन्सिस्टन्सी दाखवली, नेहमी प्रयत्न केले की जेवढे जास्ती मोबाईल भेटतील। साहेबांनी ACP साहेबांनी पण सांगितलं की बाबा मला 100चा टार्गेट आहे, पण 100 पूर्ण नाही झाले म्हणून असं काही नाही होत की बाबा आपण हारलो आहे। काहीतरी प्रयत्न केला, 50पर्यंत पोचले, नेक्स्ट टाईम ते 75पर्यंत, पण ती स्टेप घेणं खूप गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये। तर फक्त एकच सांगेन की लाईफमध्ये ना एक स्टेप घ्यायची, कधी विचार नाही करायचा की आपण फेलच होणार आहे। कधी कधी आपण फेल होतो, कमी मार्क्सनी 35 भेटले 100 पैकी, पण नेक्स्ट टाईम जरी आपल्याला त्यापेक्षा पण कमी भेटत आहेत असं नाही झालं पाहिजे। आपण फेल झालो तरी पण त्याच्यापेक्षा पुढं गेलो पाहिजे आणि फेल झालो पाहिजे। आणि कन्सिस्टन्स ठेवा लाईफमध्ये, तुम्ही नेहमी सक्सेस तुम्हाला भेटेल, फक्त थोडा टाईम लागतो। एवढं बोलून मी माझी वाणी बंद करतो। थँक्यू। Thank you.